आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झटपट ढोकळा। त्यासाठी लागणारे साहित्य: सर्वप्रथम एका भांड्यात बेसन पीठ घेतले, त्यात साखर, लिंबू पावडर टाकून थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले। एकदम पाणी न टाकता थोडे थोडे पाणी घालावे। व्यवस्थित मिक्स झाल्यावर चवीपुरतं मीठ टाकले आणि नीट मिक्स केले। नंतर ढोकळा बॅटर ज्यामध्ये टाकायचे आहे त्या प्लेटला तेल लावून घेतले आणि भांड्यात पाणी उकळत ठेवले। त्यानंतर आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये सोडा घातला आणि व्यवस्थित मिक्स केले। बॅटर मस्त फ्लफी झाले आहे। आता प्लेटमध्ये टाकले। बबल्स राहू नये म्हणून टॅप टॅप करून घेतले आणि प्लेट प्रॉपर भांड्यात ठेवली आणि झाकण ठेवले। मीडियम टू हाय फ्लेमवर 20 ते 25 मिनिटं वाफवून घेतले। त्यानंतर एकदा चेक करायचे, सुरी टोचून बघायची, क्लीन बाहेर आली तर ढोकळा तयार आहे, नाहीतर अजून 5 मिनिट्स तुम्ही ठेवू शकता। इथे ढोकळा मस्त झालेला आहे। ढोकळा थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। तडक्यासाठी भांड्यात तेल घातले। तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून घेतली। ढोकळ्यावर मस्त सर्व पसरवून घेतले। व्यवस्थित कट करून घेतला। त्यानंतर त्यावर कोथिंबीर आणि बारीक शेव घातली। तयार आहे मस्त चविष्ट असा ढोकळा। अशा छान छान रेसिपीसाठी तिखी मिठासला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।